फर्स्ट इयरच्या रिझल्टमध्ये भरपूर मुलांना बॅकलॉग आले आहे. मुलांना टेन्शन आलंय की सर आम्हाला वायडी पडेल का, किंवा किती विषय राहिले फर्स्ट इयर मध्ये तर वायडी पडतो, क्लिअर करून देतो. बघा, फर्स्ट इयर मध्ये दोन्ही सेमिस्टर मिळून आपण 10 विषय देतो. जेव्हा 10 पैकी 10 विषय बॅकलॉग राहतात तेव्हाच आपल्याला वायडी पडतो. 10 पैकी कुठला पण एक विषय आपण क्लिअर झालो तरी आपल्याला सेकंड इयरला जाता येतं एटी किटी घेऊन, आणि सेकंड इयर मध्ये जाऊन आपल्याला ते विषय क्लिअर करावे लागतात. फक्त पहिली कंडिशन क्लिअर झाली, ऑल डाऊन झाल्यावरच आपल्याला वायडी पडतो. एक जरी विषय निघाला तर वायडी पडत नाही. ओके, म्हणजे वायडी वाचवायचं असेल तर एक तरी विषय, कुठलाही एक तरी विषय काढावा लागतो. सेकंड, मग आता बॅकलॉग घेऊन आपण पुढे गेलो तर तेव्हा कधी वायडी पडतो? तर मित्रांनो, सेकंड इयर नंतर जेव्हा थर्ड इयरला जायचं राहील तेव्हा फर्स्ट इयर जर एक जरी बॅक राहिला तर मग वायडी पडेल. त्याला गोल्डन किंवा क्रिटिकल म्हणतो. सध्या लक्षात ठेवा तुम्ही पहिली केस की आपल्याला ऍटलिस्ट एक तरी विषय काढला 10 पैकी तरी आपल्याला वायडी पडणार नाही. ओके, सो अजून काय डाऊट असतील कमेंटमध्ये करा. आणि पर्पल ॲट ॲपवर सर्व इंजिनिअरिंगचे स्टडी मटेरियल आहे. बल्क परचेससाठी, सेमिस्टर पॅकेज परचेससाठी मेगा ऑफर्स आहे. पर्पल ॲटला नक्की संपर्क करा आणि इंजिनिअरिंग सोपी करा. थँक्यू.